नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रसन्न देशमुख आणि मनमोजी जुगाडच्या या नवरात्री स्पेशल एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अशा गेस्ट ज्या मॉडेलिंग करतात, अभिनय सुद्धा करतात, तसंच सेल्फ डिफेन्सचे धडे सुद्धा देतात. त्यांचं नाव आहे रुपाली पवार मॅडम. त्यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडलेला आहे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कबड्डी प्लेअर म्हणून कशी केली, त्यांनी सेल्फ डिफेन्सचे धडे कसे घेतले, त्याच्यानंतर त्यांनी मॉडेलिंग कशी केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी या सर्व जर्नी अभिनय प्रवास कसा सुरू केला आणि त्यात त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यांनी त्यावर मात करून त्या आता एक उत्कृष्ट अभिनेत्री कशा बनल्या आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय. चला तर मग सुरू करूया या प्रवासाला. नमस्कार रुपालीताई. स्वागत आहे तुमचं मनमोजी जुगाडच्या या नवरात्री स्पेशल एपिसोड मध्ये. तर मग सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की तुमचा प्रवास कसा होता, तुमची सुरुवात कशी झाली, शालेय शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षण कसं होतं? अच्छा, लहानपण तर फारच हलाखीचं गेलं, कारण की आई स्वयंपाकाचं काम करत होती, पोळ्या बनवणं, स्वयंपाक करणं, वडील गॅरेजमध्ये काम करायचे आणि छोट्याशा एक साऊंड फॅमिली ज्याला आपण म्हणतो तशी माझी घडण झाली. आणि मी घरकामही केले, कारण की ज्यावेळेस आई आजारी असायची तर त्यावेळेस मी धुणभांडी केली. त्याच्यानंतर आईच्या जिथे कामं करायची तिथे जाऊन झाडू मारून देणं किंवा असंही, म्हणजे कामाची कुठलीही लाज न बाळगता लहानपणापासूनच ती प्रेरणा मिळाली होती की कामाची कुठलीही लाज न बाळगायची आणि स्वतःला घडवायचं, हे त्या परिस्थितीतून मी शिकली. आणि तशी शाळा आणि कॉलेजमध्ये पण 11वीला ऍडमिशन घेतलं. मग मी पेट्रोल पंपावर काम केलं, आदित्य पेट्रोल पंप. चहा वाटले, आई पप्पा मामी PF चं ऑफिस आहे आपल्या नाशिकमध्ये सुप्रसिद्ध आयडिया सिग्नल जवळ, तर तिथे चहाचा गाळा लावलेला होता. आणि मी 11वी 12वी मग चहा वीक, आई कांदा भजी आणि चहाचा स्टॉल असं लावून मग सायकलीवर शाळेत कॉलेज शाळा अशी केली. आणि तिथनं मग पुढे MBA केलं मी, माझं म्हणजे अर्निंग विथ लर्निंग असं दोन्ही केलं. आणि त्यानंतरून मग एक अपॉर्च्युनिटीज येत गेल्या आणि असंख्य अशा मला कंपनीजमध्ये काम करायची संधी मिळाली, कारण की ऑब्व्हियसली घर पण चालवायचं होतं, शिक्षण पण करायचं होतं. तर त्यामुळे मी सगळ्यात पहिले ICICI बँकेत टेलिकॉलरचा जॉब केला. 11-12 बँकिंग वोकेशनल मी केलं कम्प्लीट. आणि ते करत असताना मला लक बाय चान्स 12वीला 96% मिळाले बँकिंग या क्षेत्रामध्ये. आणि त्यानंतर मग मी लागलीच BYK कॉलेजमध्ये BBA ला ऍडमिशन घेतलं. ते करत असताना मी इन्शुरन्स एजंटही झाले. इन्शुरन्स पॉलिसी, ऑब्व्हियसली पॉलिसी टार्गेट असतं, पॉलिसी विकायचं, LIC एजंट म्हटलं की. तर ते विकत मग मी MBA कम्प्लीट केलं. आणि ते करत असताना म्हणजे मी ऑलमोस्ट, तर तुम्हाला सांगेल की 14 ते 16 घंटे मी काम, जॉब आणि खेळ हा सोडला नाही. शाळेत असताना मी कबड्डीचं प्रशिक्षण घेतलं होतं. जैन मॅडम होत्या, शैलजा जैन, नाशिकच्या, आपल्या सुप्रसिद्ध आहे, भारताच्या प्रसिद्ध आहेत त्या, कारण की उझबेकिस्तान आणि रशियाच्या त्या आपल्या प्रशिक्षक राहून गेल्या आहेत. म्हणजे भारताच्या त्या असून दुसऱ्या देशातल्या त्या कोच होत्या. ती आपल्या भारतातली एकमेव एक महिला आहे, ती कबड्डी आहे. त्या मला कोच म्हणून लाभल्या. हे माझं दैव म्हणेन मी, माझं कर्म. आणि स्टेट लेवल मी 2007ची स्टेट लेवल चॅम्पियन झाले त्यावेळेस. आणि ते करत असताना कबड्डी आणि कराटे, म्हणजे सगळीच घडण माझी एवढी छान झाली. जरी आपण म्हणू की परिस्थिती फारच नाजूक होती, तर नाही, त्या परिस्थितीने मला एवढं सुंदर घडवलं की जे आज मी इथे येऊन तुमच्यासमोर इंटरव्ह्यू देत आहे. आणि त्यानंतर मग 2012ला मी ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन झाले नॅशनल लेवल. आणि सेकंड ब्लॅक बेल्ट. हो, खूपच म्हणजे इन्स्पिरेशनल जर्नी आहे तुमची आतापर्यंत. तर मग म्हणजे आता तुम्ही सांगितलं की कबड्डी, कराटे आणि म्हणजे एकंदरीत तुमचा फिटनेसचा प्रवास होता, तर त्याची प्रेरणा मग तुम्हाला कुठून मिळाली? तुम्हाला शाळेतूनच ती मिळाली की काय असं कोणी तुम्ही बघितलं तुमच्या आजूबाजूला असं होतं? युजली कसं असतं? खूप सुंदर असा प्रश्न विचारला. अगेन त्या परिस्थितीने जे मला घडवलं, कारण की आई नाशिकमध्ये अशोक स्तंभावर त्या काळी पहिली महिला जिम होती, हेल्थ स्पा नावाची. तिथे त्याच्या CEO डायरेक्टर होत्या गौरी देशमुख. आणि आई त्यांच्याकडे काम करायची आणि त्यांच्याकडे घरकाम पण करायची आणि त्या जिम मध्ये झाडू काम पण करायची.
तर ते करत असताना मी शाळेत ऑब्व्हियसली छोटी मुलगी बालवाडीतली जायची आणि आई तिथे मला ठेवायची. तर ते सगळं माझ्या डोळ्यासमोर, जिम, फिटनेस, वर्कआउट असं फिरायचं माझ्या डोळ्यासमोर. आणि मी त्यावेळेस छोटीशी असताना मी पण जाऊन डंबेल्स उचल, हे उचल, आणि नंतरून ते आपोआपच तुमच्यावर ते संस्कार होतात की आपल्याला हे करायचंय, आपल्याला फिट राहायचंय. तर येस, माझ्या इन्स्पिरेशनल पहिल्या ज्या होत्या त्या गौरी देशमुख होत्या, ज्या एस्पाच्या ओनर होत्या. आणि त्यानंतर मी घडवलं की स्वतःला ठरवलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं, शिक्षणही घ्यायचं आणि फिट पण राहायचं आणि स्पोर्ट्समध्ये पण आपलं करिअर करायचं. खूपच चांगलं आहे. आणि म्हणजे मग तुम्ही आता शालेय आणि महाविद्यालयीन जेव्हा तुमचा पूर्ण तो प्रवास होता, तर त्याच्यात तुम्ही कबड्डी किंवा कराटेच्या काही कॉम्पिटिशन्स असतील त्याच्यात भाग घेतले असतील, तर मग त्याबद्दल तुम्हाला काही स्पर्धेची एखादी आठवण आहे का? येस, ती एक स्पर्धा माझी शाळेत तर शैलजा जैन मॅडम होत्या आणि मी सारडा हायस्कूलमध्ये शिकलेली, 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलेलं. पण माझी प्रॅक्टिस नवरचना आणि रचना शाळेतल्या विद्यार्थिनींबरोबर चालायची, कारण की माझ्या शाळेतल्या मुली मला सपोर्ट नव्हत्या करत. पण रचनातल्या मुली ज्या होत्या आणि माझे सिलेक्शन पण तिकडनं झालं, पण मी सारडा करणं. कॉलेजमध्ये पण असताना एकदा 12वीला, आणि येस, एक खूप सुंदर मी म्हणेल की देवीचा आशीर्वाद की नवरात्र चालू आहे आता, पण आपण पॉडकास्टिंग करतोय, उपासच आहे 9 दिवसाचे, आणि त्यावेळेस मी शाळेपासून उपास करत होती. तर वणीला जे महाविद्यालय आहे तिथे आमची फायनल नाशिक डिस्ट्रिक्टची मॅच होती. इयर आठवत नाही आता मला, पण मी 11वी किंवा 12वीच्या याच्यामध्ये असेल. आणि आता खायचं काय, कारण की 2 मॅचेस कंटिन्यू, म्हणजे फायनल आणि सेमी फायनल अशा खेळाच्या, ऊन पडतंय, आपल्याकडे ऑक्टोबर हिट असते आणि नवरात्र त्यावेळेस असते. तर आम्ही त्यावेळेस फक्त पेरू, कारण की शिक्षकांनी काही केलं नव्हतं केलं, आणि वणीकडच्या ज्या मुली होत्या महाविद्यालयातल्या समोरच्या आणि केडीचम कॉलेजच्या होत्या, आमची सेमीफायनल वणीकडच्या मुलींकडनं झाली आणि फायनल केडीचमच्या. तर केडीचमच्या मुली त्या पण गावाकडल्याच, मस्त हट्टा कट्टा, आणि आम्ही अशा स्लिम ट्रिम आणि उपास पण. मग जिंकायचं कसं? आणि त्यावेळेस असं झालं होतं की सगळे खेळाडू आमचे बाद एकच, आणि माझ्या समोर जी होती ती अशी धष्टपुष्ट होती. म्हटलं तर ही उचलून आपडणार आणि आपण आउट. पण झालं काय, योगायोग, की मी तिचा पाय पकडून ठेवला होता आणि ती तिकडे जोर लावत होती, मी इकडे जोर लावत होती. पण सडनली ती खाली पडली आणि मी एकटीने परत त्यांची टीम सगळी आउट केली. मग असा एक 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 करत प्लेअर मी मध्ये आणला. आणि यस, उपास असल्यामुळे आम्ही फक्त पेरूवरती मॅच जिंकलो आणि त्या बक्षिसाचं आम्हाला खूप मस्त असं उंच ट्रॉफी आणि 7,000 रुपये मिळाले. अरे वा, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणजे एक हे असतं की तुमची इच्छाशक्ती असते जिंकायची, येस, की आपण पेरू जरी खाल्लाय आणि समोर दष्टपुष्ट जरी घेतली, तरी पण आपण त्यांना म्हणजे मैदानात लढवू शकतो. हे तुमच्या इच्छाशक्तीवर होतं. हो, इच्छाशक्ती. आणि येस, तुम्हाला स्पोर्ट्समुळे त्या तुमचा अलर्टनेस वाढतो, तुमची ताकद वाढते, आणि ऑन द स्पॉट तुम्हाला काय डिसिजन घ्यायचंय हे त्या गोष्टींनी घडतं. तुमच्यातला जो माणूसपणा आहे किंवा एक सोल्जर ज्याला आपण म्हणू, सैनिक स्वतः, तो तिथून घडतो. तिथून घडतो. तर मग आता शाळेत आणि महाविद्यालयात तुम्ही शिकवलं सुद्धा आहे, तुम्ही सेल्फ डिफेन्सचे धडे सुद्धा देतात. तर मग ती एखादी गोष्ट म्हणजे ते तिथून ती जर्नी तुम्हाला कुठून सुरू झाली? तुम्हाला असं का वाटलं की सेल्फ डिफेन्स खूप गरजेचं आहे स्त्रियांसाठी विशेषतः? मी अगेन ह्या गोष्टीची प्रेरणा माझ्या गुरूंना दिली. माझे कराटे टीचर विजय बापते सर, त्यांनी घडवलं. आपण म्हणतो की स्त्रियांना स्त्री घडवते आहे, पण मला लकीली खूप चांगले गुरु लाभले, ज्याला म्हणतो ना की जसं पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण स्त्रीलाही घडवणारे पुरुषच असतात. आणि मला गुरु खूप सुंदर मिळाले. त्यांनी मला प्रेरणा दिली की रुपाली, मी त्यावेळेस ब्राऊन बेल्ट होती आणि 2012ची नुकतीच मी दिल्लीला कराटे नॅशनल लेवल ब्लॅक बेल्ट चॅम्पियनशिप जिंकून आली होती. आणि मी ठरवलं की सर आता इथेच शिक्षण. म्हणाले नाही रुपाली, तू इथे तर देस. आणि माझ्या मते त्यावेळेस सिटी सेंटर मॉल पहिल्यांदाच ओपन झाला होता नाशिकमध्ये. खूप त्यावेळेस नावावरने खूप चर्चा आहे, आणि पहिलाच माझा डेमो तिथे ठेवण्यात आला होता लकीली की रुपाली. त्यावेळेस मॉब फ्लॅश पण चालत होते खूप, की मॉब मध्ये आहात तुम्ही, आणि क्रेज होता. तर फ्लॅश मॉब मध्ये डान्स न करता सेल्फ डिफेन्स कसं करशील,
एखादा आला आज गुंड छेडायला किंवा त्रास द्यायला एखाद्या महिलेला, तर तू कसं करशील? तिथे मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दिलं आणि तिथून मला ती प्रेरणा मिळाली. मग मी तिथून ठरवलं, सरांचं माझं डिस्कशन झालं की ही प्रेरणा, हा विचार नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राबवायचा. जेवढ्या पण स्कूल कॉलेजेस, जेवढ्या पण संस्था आहे, कारण की त्यावेळेस वारंवार महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडतच होत्या, पेपरमध्ये येत होतं, न्यूजमध्ये येत होतं. तर मग मी तेव्हापासून ठरवलं आणि लकीली मला निर्भया कन्या अंतर्गत त्यावेळेस ह्या योजना राबवल्या जात होत्या आणि 2012ची आपल्याला निर्भयाची केस तर माहितीच आहे, जी घडली. मग तिथून खरी मला प्रेरणा मिळाली सगळं सेल्फ डिफेन्स संपूर्ण महाराष्ट्रात शिकवण्याची. पण मग आतापर्यंत तुम्ही ऑलमोस्ट 2424 शाळा आणि महाविद्यालयांना ते सेल्फ डिफेन्स शिकवलं. येस. हो, तर मग तो म्हणजे खूप ह्यूज काउंट आहे आणि मग त्याच्यासाठी मग तुम्ही ते मॅनेज करता. येस. माझं जर्नी आता मी लकीली 2012 मध्ये हे झालं. मी शिकवतच होती 2015-16 पर्यंत आणि 2018ला मी जेव्हा मिस महाराष्ट्र झाली, त्याची एक स्टोरी आहे, मी लिहिलंच त्याच्यावर. तर तिथून मग मला ज्यावेळेस मी मुंबई शहर गाठलं, मुंबईमध्ये मी माझी कर्मभूमी बनवली, जन्मभूमी नाशिक पण कर्मभूमी मी मुंबई म्हणेन. मुंबादेवी आपली सगळ्यांवर प्रकट राहो. तर तिथून मला जास्त लोकांशी संपर्क करण्यात आला आणि तिथे मी जसं एक माझं इंट्रोडक्शनच मी सांगते की मी सेल्फ डिफेन्स ट्रेनर, ऍक्ट्रेस आणि मॉडेल आहे. तर तिथे मी तेच सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की सेल्फ डिफेंस में आप क्या सिखाते हो रूपाली, आप कैसे बताते हो? तो मैंने कहा मैं लाइव डेमोन्स्ट्रेशन आपको दिखाऊंगी. जे जे कारण की ह्या गोष्टी लाईव्ह घडतात स्त्रियांवर. चेन स्नॅचिंग आहे, ओढणी खेचणं आहे, हात पकडणं आहे शाळेतल्या मुली, किंवा गुड टच बॅड टच आहे. स्त्रियांवर मागून आणि पुढून हातवारे उचलले जातात, स्त्रियांवरती टच केलं जातं खूप बॅडली, धक्का मारला जातो किंवा त्या स्त्रीचं ते फायदा उचलण्याच्या प्रयत्नाने की हे मग मी लाईव्ह दाखवते, कारण की या गोष्टी लाईव्ह घडत असतात प्रत्येक स्त्रीच्या आणि तिथून मला ती प्रेरणा मिळाली. खूप खूप म्हणजे खूप चांगलं कार्य करताय तुम्ही या बाबतीत. तर मग एक कराटे चॅम्पियन होण्याचा तुमचा प्रवास होता, तर तेव्हाच्या काही आठवणी तुम्हाला आठवतात का? कराटे चॅम्पियनचा प्रवास, येस, मी याचं श्रेय येस माझ्या गुरूंना तर मी दिलंय. पण प्रथम गुरु आपले आई वडील, तर आईला देईल, कारण की माझी आई ब्रुसलीची खूप मोठी फॅन होती. ते लहानपणी तिचं ते आपल्याकडे जे थिएटर्स आहे तिथे एक थिएटर माझ्यामध्ये विकास आणि सर्कल आहे, तर तिथे हे सगळे मूवीज लागायचे. येस, चायनीज मूवीज लागायचे सगळे आणि म्हणजे पाश्चात्य सगळे मूवीज लागायचे. तर त्यावेळेस ती बघायला जात असेल आणि त्यावेळेस ती मी सांगितली की रुपाली मला असं शिकायची इच्छा होती, कारण की त्यांच्या मूवीमध्ये स्त्रिया पण दाखवायच्या कराटे. त्या काळातल्या मुलं तर होते, हिरो तो असायचाच, पण हिरोईन पण काही ना काही पंच मारायची. मग आपल्यावर अटॅक झाला तर मग तिचं लग्न ऑब्व्हियसली त्या काळात लवकर झालं. माझ्या आईचं लग्न वयाच्या 17 वर्षीच लग्न झालं ना, 18 वर्षी मी तिला झालं. तर मग त्यावेळेस तिने तिथे स्वप्न राहून गेलं की नाही, मग मी आणि मी आम सिंगल चाइल्ड ओनली. तर तिने ते ठरवलं की नाही रुपालीला मी असे जो भी हो मेरी पहिला बच्चा या बच्ची हो, जो भी हो. तर मग त्यांचा मुलगाही मी आणि मुलगीही मीच. तर मला अशी प्रेरणा त्यांच्याकडे मिळाली आणि त्यांनी मला ऍक्च्युली तसंच घडवलं. तुम्ही सांगितलं की तुम्ही अभिनय सुद्धा करता, मॉडेलिंग सुद्धा करता, तर तुम्ही ग्रीन सिग्नल, रणवीर 34 किंवा मग धरती असे चित्रपटांमध्ये काम केलं, तर तो अनुभव कसा होता? तो म्हणजे तुम्ही एकदमच कबड्डी ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही अभिनय करताय आणि मग तुम्ही मॉडेलिंग सुद्धा करताय, तर तो अनुभव कसा? फारच ट्रॅजेडी आहे माझ्या लाईफची, कारण की मी आय वॉज अ टॉम बॉय 2015-16 पर्यंत. आणि म्हणजे शर्ट पॅन्ट घालणं, स्पोर्ट शूज, नो मेकअप, लिपस्टिक आणि आय काजळ असा काहीही संबंध नव्हता माझा. कारण की मी सांगितलं आई वडिलांनी मुलासारखं मला प्रशिक्षण दिलं तोपर्यंत, कॉलेजपर्यंत. आणि पण मी ज्यावेळेस हे जे कार्य मी हाती घेत होते की महिला आणि मुलींना शिकवायचं, 2012ची केस फारच आपल्या सगळ्यांसाठी धक्कादायक होती आणि मी त्यावेळेस ठरवलं की हा वसा सगळीकडे चालवायचा संपूर्ण महाराष्ट्रात. तर असंच करता करता मला कॉन्टॅक्ट आला की मॉडेल्सला पण आपण प्रशिक्षण देऊ शकतो, कारण की गरजेचं आहे. कारण की तसं मॉडेलिंग माझ्यामध्ये फॅशन मूवी पण खूप प्रचलित होता त्यावेळेस, मॉडेलिंग, आणि त्या मॉडेल्सला सगळेच ह्या करिअरकडे वळत होती. पण व्हॉट अबाउट, कारण की त्यावेळेस तुम्ही फॅशन म्हटलं की उघडं नागडं शरीर हे नाही.
तुमचं फॅशन म्हणजे एक ट्रेंड आहे आणि त्यात तुम्ही घडणं व्यवस्थित, तुम्हाला सावरणं, तुमच्या संस्कृती वारसा पण जपणं आणि स्वतःला पण जपणं, हे दॅट इज द फॅशन माझ्या मते. तर त्यावेळेस मला एक कॉन्टॅक्ट आला आणि नीफ नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे डायरेक्टर सौ प्रिया कनेरी आणि श्री मुकेश कनेरी यांना मी कॉन्टॅक्ट केला. म्हणजे मी यांच्याकडे गेली की म्हटलं तुमचे जे वुमेन एम्पॉवरमेंट थीम आहे 2018ची, व्हॉट इज वुमेन एम्पॉवरमेंट? वुमेन एम्पॉवरमेंट इज नॉट अ किती ब्युटिफुल आहे, बॉडी सुंदर आहे, फेमिनाईन आहे, ती स्वतःला सामर्थ्यवान आणि सिद्ध कसं करते सगळ्या गोष्टीतनं, हे. तर त्यांना ते मी हे जे सांगितलं, जे आता ऑब्व्हियसली मी जे बोलते तुमच्यामुळे मी असेच बोलले त्याच्यापुढे की हे आहे का, व्हॉट इज फॅशन, व्हॉट इज मॉडेल, असं काही. मग मी त्यांना एक सेल्फ डिफेन्स एक प्रशिक्षण देऊ शकते की त्याने वुमेन अजून एम्पॉवरमेंट स्ट्रॉंगली सामर्थ्यवान होऊ शकेल. ते म्हणाले बेटा तूच पार्टिसिपेट कर. म्हणलं मी मला मॉडेलिंगचा म पण येत नाही, मी स्पोर्ट्स शूज वाली मुलगी आहे, मला हिल्स वगैरे घालता येत नाही, मला चालता येत नाही. ते म्हणजे आम्ही तुम्हाला शिकवू मॅडम, तुम्ही नका टेन्शन घेऊ. म्हटलं आय डोंट थिंक सो की मी तुमचा परफेक्ट चॉईस राहील की या गोष्टीसाठी. आणि तुम्ही जे वुमेन एम्पॉवरमेंट म्हणताय की माझ्यातील लचक अदा आय डोंट थिंक सो. नाही म्हणे रुपाली तू करच. त्यांच्या ह्या गोष्टीला म्हणजे ठीक आहे, इट्स अ चॅलेंज, आपण करू. प्रशिक्षण घेतलं, शिकले मी रॅम्प वॉक कसा करतो, हिल्स घालून चालायचं, 5-5 इंचाच्या हिल्स, ऑब्व्हियसली स्टेजवर परफॉर्म कसं करायचं आणि प्रेझेंटेबल कसं राहायचं. ऑब्व्हियसली एक मॉडेल म्हटल्यावर तुमचं बॉडी स्ट्रक्चर, ऑब्व्हियसली फिटनेस होताच माझा, तर तो प्रश्न नव्हताच. पण सगळ्या याच्यामध्ये आणि ज्यावेळेस टॅलेंट राऊंड माझं ऑडिशन पण ज्यावेळेस झालं, तर मी गेली, फ्रॉक घातलेला होता आणि ते म्हणे काय करून दाखवू, मग स्ट्रेचिंग करून दाखवली स्टार्टिंगला, जे फुल स्प्लिट ज्याला आपण म्हणतो. ते कराटेमुळे माझं ते, आणि कबड्डी जे स्पोर्ट्स अंगात नेतृत्व असलं की ते होतं, ती फ्लेक्झिबिलिटी दिसली त्यांना. आणि ज्यावेळेस फायनल राऊंडला, टॅलेंट राऊंडला एक क्वेश्चन आन्सरच्या अगोदर तुमचं सर्वांगीण विकास किंवा तुम्ही अजून काय प्रेझेंट करू शकता, सिंगिंग, डान्सिंग किंवा वन ऍक्ट ज्याला आपण म्हणतो, एकपात्री अभिनय. मी म्हटलं हे तर मी काय करू शकणार नाही मॅडम. मग म्हणे तू काय करून दाखवशील? म्हटलं मी सेल्फ डिफेन्सच करून दाखवेल. जर मुलगी, मी मॉडेल आहे, मी शॉर्ट ड्रेस घातले आहे, बरोबर, आपण स्वतंत्र भारतात राहतो आणि शॉर्ट ड्रेस घातले आहे किंवा मी उभी आहे जस्ट ऍज युजल, कोणी खेळायला आला आणि हे मी लाईव्ह ऑडियन्स मध्ये, जजेस बसलेले, जज होते वर्षा उसगावकर, विजय पाटकर या दीपाली सय्यद, मला इतके सुंदर जज लावले. लकीली मी घाबरली नाही, थँक. पण एक दडपण होतच की आता हे कसं मी जज कसं करतील, काय करतील. तर माझं नाव अनाउन्समेंट झालं की रुपाली पवार आता टॅलेंट राऊंड मध्ये या तुम्ही, असं तसं. तर मी तिथून ऑडियन्स मधूनच आली, म्हणजे डायरेक्ट स्टेजवर एंट्री घेतलीच नाही. आणि बॅग होती जी कॉलेजची स्कूलची असते आणि मी उभी आहे, हिल्स घातलेली आहे. 2 मुलं आले, मला छेडलं की असं तसं, आणि तिथे ऑन द स्पॉट लाईव्ह स्टेजवर, तो व्हिडिओ अजूनही माझ्याकडे आहे, मी तुमच्यासोबत ऑन द स्पॉट त्याला उचलून आपटलं. तर ते त्यांना इतकं प्रेझेंटेबल आणि शॉकिंगही होतं की हा दिस इज अ टॅलेंट, की कोणी आलं छेडायला की स्त्रियाचं सौंदर्य, म्हणजे तिने जर ठरवलं की यस मेरे को कोई हात नाही लागा सकता, तो यस मी माझं संरक्षण स्वतः करू शकते. आणि त्याला साधी काही अस्त्रशस्त्राची गरज नाही, जस्ट टेक्निक. ते त्यांना फार आवडलं. आणि नंतर मला क्वेश्चन आन्सर राऊंड मध्ये विचारलं की तुझी प्रेरणादायी ऐतिहासिक स्त्री कोण आहे, तर बट ऑब्व्हियसली झाशीची राणी लक्ष्मीबाई. त्यानंतर आपल्या सावित्रीबाई फुले, ज्या शिक्षण, ज्याला अस्त्रशस्त्र दोन्ही पाहिजे, तुमचं शिक्षणही पाहिजे आणि तुमचा एक सर्वांगीण विकास दोन्ही पाहिजे. तर ते त्यांना आवडलं आणि मग मी अशी मिस महाराष्ट्र 2018-19 2 वर्ष मी होती. खूपच सुंदर. आणि मग तुम्ही तुमचा, मग त्याच्यानंतर मग तुमचा तो फिल्म मधला प्रवास चालू झाला, म्हणजे तुम्ही आधी मॉडेलिंग मध्ये गेला. हा, मला तिथूनच ऍड आल्या. म्हणजे मी जिथे विन झाली तिथेच मला विचारण्यात आलं की मॅडम जी 2018ची ऍड मी तुम्हाला कराविश्रमासोबत दाखवली, ती मला लागलीच त्याच दिवशी ऑफर झाली. आणि तिथून मी नाटकांमध्ये पण गेली. मला शॉर्ट फिल्म्स
ऑफर झाल्या. मी जवळपास आतापर्यंत 8 शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत, पण पहिली माझी आकांत शॉर्ट फिल्म होती, ती पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी होती. अगेन वुमेन्स रेपवर होती आणि ती एक छोटंसं सांगते नरेशन, ती एक आमदाराची मुलगी असते, तिला भाऊ असतो आणि तिचा भाऊ एका 17 वर्षाच्या मुलीवर रेप करतो. तिला त्या गोष्टीची खूप खंत असते. अगेन वुमेन एम्पॉवरमेंट. पण ती कसा स्टँड घेते, भाऊ तू चुकलास, आई वडील तुला सपोर्ट करतात, तू आमदार केस दाबायचा प्रयत्न करतात. तर त्या झटापटीमध्ये ती त्याच्या भावाचा मर्डर करते, म्हणजे तो होऊन जातो. पण ती त्याला दंड देते कारण की भावाने त्या मुलीला रेप करून मारून टाकलेला असतो. अशी माझी ती शॉर्ट स्वीट सुंदर सामा की बहीण पण स्टँड घेऊ शकते. बहीण म्हणजे स्त्रीच्या रूपामध्ये स्त्रीसाठी कोणी स्टँड घेऊ शकतं असं एक सुंदर स्टोरी. त्यालाही मला अवॉर्ड मिळाले नाशिकच्या महर्षी फिल्म फेस्टिवलला आणि पुण्याच्याही फिल्म फेस्टिवलला. अच्छा, अरे वा. आणि मग त्या शॉर्ट फिल्मचं नाव काय? आकांत. आकांत, ओके. तर मग त्याची म्हणजे लिंक आपण हो हो नक्की नक्की तुम्हाला देते. आणि तुम्ही आता मेन्शन केलं की मिस महाराष्ट्र तुम्ही झाले, जी जी. तर मग तो जिंकल्याचा एक वेगळाच आनंद हो असतो. तो कसा काय? तो खूपच, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी त्या फेजने गेलीच नव्हती. मी तिथे तर त्या सगळ्यांना सेल्फ डिफेन्स शिकवायला गेली आणि मी मिस महाराष्ट्र झाली. आणि लकीली तुम्हाला सांगितलं की मला जजेस पण इतके छान मिळाले, त्याच्यासमोर परफॉर्म करायचा चान्स मिळाला. आणि त्यानंतरून अगेन ट्रान्सफॉर्मेशन की स्पोर्ट शूज शर्ट पॅन्ट घालणारी टॉमबॉय वाली मुलगी, शी बिकम अ ब्युटिफुल गॉर्जियस फॅब्युलस आणि एक ज्याला आपण सुंदर किंवा लावण्यवती ज्याला आपण असं म्हणतो, तो एक खिताब मिळाला मला. तर ते सगळं शॉकिंग होतं माझ्यासाठी, पण ते ज्याला आपण म्हणतो की आयुष्य असं घडत जातं आणि छान अनुभव होता, सुंदर जर्नी माझी. त्यानंतर मग मी मुंबई गाठली आणि मुंबईमधून मग मला ऑफर्स आल्या. मी नाशिकमध्ये लोकहित वादी जे आपलं नाशिकचं जे नाटक आहे किंवा जी संस्था आहे नाटकासाठी, चित्रतीर्थ या ग्रुपमध्ये ऍड झाली. मी प्रॅक्टिसही केली. मी थिएटर प्रॅक्टिस करून मग मुंबईला शिफ्ट झाली. मुंबईमध्ये मग मला सिरियल मिळाली. सगळ्यात पहिले माझं ऑडिशन झालं, ऑडिशन्स दिले मी. एस पी पेइंग गेस्ट म्हणून राहिली मी आणि माझी एक फ्रेंड जी नीफ मध्येच मला जी भेटली होती, माधुरी म्हणून नाव आहे तिचं. आणि त्यानंतर आम्ही एवढंच की तिची हाईट बॉडी असल्यामुळे ती गेली क्राईम पेट्रोलमध्ये पोलिसाचा रोल झाला आणि मी छोटी असल्यामुळे मला न्यूज रिपोर्टरचा रोल मिळाला. पण सिरियल मला खूप चांगली मिळाली, उडान कलर्सची हिंदी सिरियल उडान. आणि त्याच्यामध्ये तो जर्नी करत करत मूवीज मिळाल्या. मी सगळ्यात पहिले धरती फिल्म केली जी हिंदी गुजराती होती. गुजरातीचा मला काही संबंध नाही, पण ऑन द स्टेज स्पॉट जिथे फिल्मवर आम्हाला एक गायडन्स होते जे शिकवणारे गुजराती भाषा, याप्रमाणे गुजराती आवडायची गुजराती आणि तिथे पण मला कलाकार खूप चांगले मिळाले. नामांकित कलाकार हिंदीची इंडस्ट्री हिस्ट्री मिळाली. जसं जे अनिल कपूरचे सावत्र भाऊ यांचा रोल प्ले केला आहे त्यांनी बेटा फिल्म मध्ये. आदी राणी सर हे माझ्या पिक्चरचे मेन विलन. सुधा चंद्रन खूप मोठ्या टीव्ही ऍक्ट्रेस आहेत, त्या माझ्या को आर्टिस्ट होत्या. नंतर व्हीआयपी जे आपण कॉमेडी सर्कस किंवा कॉमेडी कपिल शर्माच्या शो मध्ये पण ते बरेचदा कॉमेडी करून गेले होते. हे सगळे कॉमेडियन असे खूप सुंदर अशी स्टारकास्ट मला पहिल्याच पिक्चरमध्ये. आणि तो हे गुजरातीमध्ये रिलीजही झाला, फक्त हिंदीमध्ये डब झाला, तर तो मुंबईतच रिलीज झाला, बाकी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. पण गुजराती राज्यामध्ये तो रिलीज होता पूर्ण आणि चांगला आम्हाला त्याचा बिग बजेट मिळाला. तुम्ही बोलले आधी की तुम्ही नाटक केलं, त्याच्यानंतर मग तुम्ही फिल्म केली. नाटकामध्ये आणि फिल्म मध्ये बराच तफावत असतो, त्याचा समतोल कसा साधला? म्हणजे नाटकामध्ये तुम्हाला ऑन द स्पॉट डायलॉग्स दिले जातात, मग ते तुम्हाला पाठांतर करून मग ते प्रेक्षकांचं, पण मग ते फिल्म म्हणजे पूर्ण असं कॅमेरा समोर प्रेझेंटेशन असतं. मग त्याच्यातला काही फरक? हो, मी माझा प्रेम नाटकालाच देईल, कारण की नाटक हा कलावंताला घडवत असतो. पिक्चर मध्ये कमर्शियली घडत असतो आणि नेम फेम, पण नाटकचा कलाकार आणि फिल्मचा कलाकार या दोघांमध्ये हाच फरक आहे की जो जिंदा दिल ऍक्ट बोलते जिसको हम, की भाई जिवंत अभिनय तो नाटकात घडतो.
कारण की इथे आम्हाला वन टेक रिटेक इकडे बघ तिकडे बघ हे त्याचं नाटकात नसतं. नाटकात लाईव्ह आहे, वन मॅन, नो टेक, नो टेक बस. आणि जसं ते मागची गरज पडते बाबा आपल्याला, नाटकात काही गरज नाही, ती वाईट लावलेली असतात. तुमचा आवाज आणि तुमचं अभिनय एवढा दमदार असतो की बस ऑडियन्स इज अ कॅमेरा आणि तुम्ही त्यांच्यासमोर प्रेझेंटेबल आहे बस, दॅट्स इट. आणि नो टेक. नो टेक म्हणजे मग फारच म्हणजे तुम्हाला त्या भाषा, तुमची एकतर भाषा, पाठांतर आणि त्या कॅरेक्टर मध्ये घुसून राहणं हे महत्वाचं. तर तो नाटकच घडवतो फक्त अभिनय, आणि अभिनेत्याला अभिनेत्रीला पण नाटकच जास्त घडवतं. आता ही सगळी जर्नी तुमची आहेच, पण त्यात अजून तुम्हाला बेस्ट बायकर पण अवॉर्ड मिळाला आणि फिमेल ऑफ नाशिक याचा पण तुम्हाला अवॉर्ड मिळाला, तर त्याविषयी काही सांगाल? येस, ही आर बीन इंटरेस्टिंग जर्नी माझ्या लाईफची. कॉलेजमध्ये असताना लकीली मला ग्रुप इतका चांगला मिळाला की मी कुठून आली, माझी लाईफची जर्नी मी तुम्हाला जस्ट स्टार्टिंगला सांगितली. पण जे फ्रेंड्स होते आणि त्यांच्याकडे बाईक्स होत्या आणि आम्ही सगळे रायडिंगला जायचो. त्यावेळेस नाशिकमध्ये सुपर बाईक्सची क्रेज खूप झाली होती. आणि टू बी फ्रँक विथ यू, त्यांच्यावर मला बाईकचं वेळ होतं. सगळ्यात पहिले मी माझ्या मामाची स्प्लेंडर शिकली 10वीला. तर तिकडं असं की आय टोल्ड यू की मीच मुलगा आणि मीच मुलगी माझ्या आई वडिलांची. तर ते म्हणे बेटा तू जो चाहिए तू कर, तुला जे आवडते जे करायचं करून घे, जगून घे, बिकॉज आयुष्य हे एकदाच आहे. तुझं असं नको व्हायला की अरे खूपदा स्त्रियांचं होतं की मला बाईक चालवायची पण चालवत नाही, मला कार चालवायची, कार पण आहे, कॉन्फिडन्स नाही. तर तसं नको व्हायला, त्यामुळे त्यांनी मला ती शिकवण लहानपणापासूनच दिली. आणि कॉलेज फ्रेंड्स मध्ये त्यावेळेस अव्हेंजरचा क्रेज होता. अव्हेंजर एक शिकली, चला पल्सर शिकली, आणि ते करता 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 मग मला ग्रुप मिळाला सुपर बाईक्स वाल्यांचा, आणि मग हार्ली डेव्हिडसनचा ग्रुप मिळाला. मी मग त्यावेळेस त्यांच्या बाईक्सवर आम्ही जायचो, कसारा, घोटी इकडे. आणि त्यावेळेस हायवे पण नुकताच आपला खूप सुंदर ओपन झाला होता आणि गर्दी पण नसायची. तर आमचं पहाटेचं रायडिंग टायमिंग असायचं 6 ते 8 पर्यंत. मस्त ब्रंच विथ बाईक्स ऍट दी मानस हॉटेल, असा आमचा ग्रुपच होता सगळ्यांचा. तर नाशिकची मी त्यावेळेस पहिली महिला होती. आणि अजून एक सांगायला मला फार आनंद होईल, माझ्या स्वकष्टावर मी 2015ला हार्ली डेव्हिडसन स्ट्रीट 750 बाईक घेतली. नाशिकची पहिली महिला आणि खानदानातली ऑब्व्हियसली पहिली महिला की ज्याच्या सुपर बाईक्स आहे, ती आजही मी राईड करते. खूप छान. आणि तुम्ही म्हणजे नाशिकमधून मुंबई जायचा, मग तो रेफरन्स कुठून मिळाला? त्याच्यानंतर मग तुम्ही तो धाडसी निर्णय कसा घेतला? तो धाडस केलाच मी, कारण की इथे मी ऍड, शॉर्ट फिल्म्स आणि काही म्युझिक सॉंग्स करत होती. पण मला ज्यावेळेस नाटकांमधून मी लोकहितवारीचं नाटक करत असता मला विचारलं की रुपाली तू आता मुंबई गाठायला हवंस, मुंबईत जायला हवं, कारण की मुंबईचं एकमेव आपलं बॉलिवूडचं ते मायाघर आहे, ड्रीम हाऊस आहे. तर तिथून जाऊन तू फुलफिल करू शकते तुझी सगळी स्वप्न आणि तुला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल त्यात. तर त्याच्यामुळे मी म्हटलं नाही. ज्यावेळेस मग आमचे सगळे ग्रुप्स होते कलाकारांचे, तर मी तिथे विचारत होती की पेईंग गेस्ट म्हणून कोणी आपण डिसिजन घ्यायचा. आणि माझी योगायोगाने मैत्रिणी मला नाशिक फिल्म फेस्टिवलच्या ज्या मिस महाराष्ट्राच्या जर्नीत मला मिळाली ती, तर मी तिला विचारलं की जायचं का, कारण की करिअर करायचं आहे, आपली इच्छा आहे आणि घडवून दाखवायचं आहे, स्वतःला करून दाखवायचं आहे, तर येस विल डू दॅट. तर ती पण मला हो म्हटली की रुपाली चल तू असशील तर आपण दोघी जाऊ, ऑडिशन्स देऊ, कामं करू, काम करून राहून पण, आणि म्हणजे अर्निंग आणि दोन्ही गोष्टी करू आपण. नेम अँड फेम पेक्षा की अभिनय करायचा एक आवड, एक त्याच्यामध्ये काम करण्याची प्रतिभा आणि 2 पैसे ऑब्व्हियसली, कारण की पेईंग गेस्ट म्हटल्यावर भाडं कसं सुटणार, खाणं पिणं कसं सुटणार. तर त्या सगळ्या गोष्टीचा डिसिजन घेऊन आई वडिलांची परमिशन घेऊन मी घर शोधायचा प्रयत्न केला. आणि योगायोगाने मला इतकं सुंदर घर लाभलं. तरुण भैया त्यांचं नाव आहे, भैया आम्ही म्हणतो त्यांना, तरुण भैया. आणि ते इंडस्ट्रीतल्या प्रतिष्ठित विक्रम दया यांचे भाऊ आहेत. आणि विक्रम दया यांनी मर्दानी 2, त्याच्यानंतर
शेरशाह सिद्धार्थ मल्होत्राची खूप फेमस नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म, ती ऍक्शन डायरेक्टर म्हणून त्या फिल्मला लाभलेत. आणि ते करत असताना मला विकी कौशल यांच्या वडिलांसोबतही काम करायची सुवर्ण संधी मिळाली. श्याम कौशलजी यांच्यासोबत मी 2 प्रोजेक्ट्स केले. एक तर मी वेब सिरीज केली स्वस्तिक प्रोडक्शन हाऊसची, त्याच्यानंतर मी फ्लिपकार्टची पण वेब सिरीज केली लल्लन नावाची, ज्याच्यामध्ये गिरीश कुलकर्णी आणि टीव्ही इंडस्ट्रीतले बरेच कलाकार जे क्राईम पेट्रोलमध्ये पण खूप सारे काम करतात, ते यांच्याबरोबर काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली. वेब सिरीज पण मी केल्या मराठी हिंदी ह्या सगळ्या. तर हा खूप सुंदर जर्नी आणि त्यांच्याबरोबर जाऊन राहण्याचा जो निर्णय होता, कारण की कुठलेही फॅमिली बॅकग्राऊंड, तिच्याही घरच्यात ती आर्मी फॅमिलीतली मुलगी आणि मी एकदम सर्वसाधारण घरातली मुलगी, जिथलं कुठलंही बॅकग्राऊंड फिल्म इंडस्ट्रीचं नसतानाही एक स्वतःचं कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करून फक्त एक ट्रस्ट असतो, कारण की कुठलंही काम करायचं माध्यम हा सर्वप्रथम स्वतःवर ट्रस्ट, स्वतःवर कॉन्फिडन्स करणं, आणि समोरच्याची पण आम्ही शहानिशा करून घेतली. आणि लकीली आम्हाला ती फॅमिली मिळाली, नवरा बायको ते आणि पूर्ण फॅमिली, की जे आणि त्यांनी पण ट्रस्ट ठेवला की नाही नाशिकच्या मुली आहेत, त्यांनी पण आमची शहानिशा केली, आई वडिलांशी बोलणं करून, आणि मगच आम्हाला घरात स्थान दिलं. आणि येस, तुम्ही आमच्या पेइंग गेस्ट म्हणून राहू शकता आणि इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता. आणि त्यांच्याकडनं येस एक अजून काम करायची सुवर्ण संधी, की व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट ज्याला म्हणतो, ज्या साऊथच्या आणि भोजपुरी फिल्म्स येतात किंवा आसामच्या बेंगॉलच्या फिल्म्स येतात, त्यांना हिंदीमध्ये डब केलं जातं. जसं आता आपल्याला माहितीच आहे की पुष्पाचा आवाज फिल्मचा श्रेयस तळपदेने दिलेला आहे, आणि बाहुबलीचा आवाज आपले ज्यांनी महाराजांची भूमिका साकारली त्यांनी दिला आहे, कलाकारच आहे शरद केळकरजी. येस, मला तुमच्याकडेच एक्सपेक्टेशन होतं, नाव लक्षात आहे की नाही. तर येस, शरद केळकरजी यांनी बाहुबलीचा प्रभास या अभिनेत्याचा आवाज दिलाय. आणि बरेच डबिंग आर्टिस्ट म्हणून पण, नेते आणि अभिनेते, तर तसं माझं व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून पण एक माझ्याकडे काम करू शकते म्हणजे मी. तर मी ते हिंदी चित्रपटां, भोजपुरी आणि मल्याळम किंवा बेंगोली चित्रपटांना हिंदी आवाज दिलाय मी मला. ग्रेट ग्रेट. तुम्ही सांगितलं की तुमचे आयडल अमिताभ बच्चन आहे, त्यांचा आवाज तर एकदम कणखर आहे, म्हणजे तो जो बेस आहे त्यांच्या आवाजाचा, तर तो खूप म्हणजे उत्कृष्ट प्रकारचा आहे. रेखाजींचा पण आवाज खूप छान आहे. तर आपण सोनी मॅक्स जर लावत असाल तर कंटिन्यू सूर्यवंशी नावाची पिक्चर चालू असते, आणि त्यांची जी साऊथ को स्टार आर्टिस्ट आहेत त्यांचा आवाज रेखाजींनीच दिलेला आहे. तो आजही आपल्याला आवडतो सगळ्यांना. बरोबर. तर मग तुम्ही अमिताभ बच्चन सरांचा एखादा पिक्चर जो तुम्हाला खूप आवडतो किंवा इन्स्पिरेशन देतो असं एखादा आहे का मूवी? सौदागर जुना, त्याच्यात नूतनजी आहे माझ्या मते, आणि ते ताडीपासून गुळ तयार करतात. पिक्चर बघितला तुम्ही प्लीज आवर्जून त्यांचा तो सौदागर पिक्चर बघा. आणि तो खूप इन्स्पिरेशनल स्टोरी त्यांची, एकदम साधं सिंपल काम केलंय त्यांनी, आणि ते खूप यंग आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ती स्टोरी ऍक्च्युली फिमेल ओरिएंटेड आहे, की एक लोभी पुरुष ज्याला म्हणतो ना, की ती एकदम जुनी पुराणी स्टोरी आहे, की ते गुळ विकायची प्रोसेस तिलाच माहिती असते नूतनजी यांना, आणि ते तिच्याशी त्याच्यासाठीच लग्न करतात, आणि ती व्हिडिओ दाखवलेली आहे, आणि त्याला 4 पैसे मिळतात. तो नंतर तिला दुसरी एक स्त्रीमध्ये तिच्याशी लग्न करतो, हिला असंच सोडून देतो, पण तिला ते गुळ बनवताच येत नसतं. मग तिथे ती कथा त्यांची अशी आहे की तुम्हाला सौंदर्य 4 दिन की आहे, पण जे रोजीरोटी किंवा जे काही तुमचं काम आहे, किंवा ते म्हणतात ना की तुमच्याकडे सोनं होतं आणि तुम्ही पितळ समजून त्याला फेकून दिलं, आणि तुम्ही दुसरं जे दिसण्याच्या चमकदमकवर गेलात, आणि म्हणजे तुम्ही कसला सौदा केला हे त्या कथेतनं शिकायला मिळेल. तर त्यांचा अभिनय पण खूप छान आहे. तसे त्यांचे बरेच पिक्चर आहे. हम पिक्चर खूप छान आहे त्यांचा, की एक फॅमिली ओरिएंटेड भाऊ पिता कसा असतो, कसा असावा, आणि ते पण खूप सुंदर मूवी आहे. त्यांचे आताचे बरेच पिक्चर हिट आहे. एक चेहरा नावाचा पिक्चर खूप छान आहे माझ्या मते. त्याच्यात तापसी
बदला तापसी, हा बदला, येस, बदला मूवी इज व्हेरी गुड. तापसी पन्नू आहे. त्याच्यानंतर सैफ अली खानची वाईफ अमृता सिंग आहे. तर येस, वी हॅव टू मस्ट वॉच. आणि त्यांनी पिंक, माझ्यामध्ये तापसी पन्नूचा पहिला पण एक पिक्चर होता ना, ज्याच्यात वकिलाची भूमिका केली. पिंकच. हे सगळी मूवी खूप सुंदर अभिनय केलेला आहे. तसे ही इज अ इन्स्पिरेशन. डॉन तर आहेतच, डॉन जुना आहे. त्यांचे असे मूवी ज्याच्यात अभिनय घडलेला आहे, कथा आणि एक सामाजिक संदेश पण आहे. आणि रेखाजींचं तर म्हणलं तर खून भरी मांग आहे, बरेच पिक्चर आहेत त्यांचे. शबाना आझमींचा मासूम आहे, सुदीन शहाचा. अशी सगळी मूवीज मला आवडतात. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की अरे 2025ची मला असे झांगी पॅंगी, आणि नाही, मला ते सिनेमे आवडतात जे घडतात. जसं मी सांगितलं, जैत रे जैत आहे, बरेच सिनेमे आहेत. आता जे आठवतात ते तुम्हाला सांगते, जे असे तोंडावर आहेत. आणि तुम्ही आता ज्या लोकांची नावं घेतली ते म्हणजे अभिनयाची एक युनिव्हर्सिटीच आहे, जी चालता बोलता विद्यापीठच असतात. ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं पण खूप आहे. आणि ते तुम्ही पण म्हणजे आत्मसात केलं आहे, आणि त्यानुसारच मग तुम्ही तुमचं करिअर घडवलंय असं म्हणायला. मी नेहमी सांगते की मी पुस्तक, म्हणजे बघा, आता माझं जर्नी असं आहे की मी स्पोर्ट ओरिएंटेड आणि फिटनेस ओरिएंटेड जास्त राहिली आहे. ज्यावेळेस एक्झाम यायची, कारण की मला जॉब पण करावा लागायचा, तर मी परीक्षांच्या 15 दिवस अगोदर पुस्तकं उघडून बघायची. आणि मला वाचन तसं थोडंसं कमीच, पण मला माणसं वाचायला जास्त आवडतात. तर मला या क्षेत्रामध्ये खूप सारी माणसं वाचायला मिळाली. आजही आता जे तुम्ही माझे प्रेक्षक आहात या पॉडकास्टिंगच्या माध्यमातून मला वाचणार आहात, आणि तुमच्या काही कमेंट्स आणि रिव्ह्यूज मधून मी तुम्हाला वाचेल, तर हे जास्त मला आवडेल. ग्रेट, नक्कीच. तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये मूवीज मध्ये काम केले. तुम्ही मराठी, हिंदी, गुजराती सांगितलं, तेलुगू सांगितलं. तर मग या भाषांमध्ये काम करायचा तुमचा अनुभव कसा होता? खूपच इंटरेस्टिंग अनुभव होता. अगेन मी तुम्हाला म्हणेन की ट्रान्सफॉर्मेशन, आयुष्य आणि ते करिअर माझं मला नेट होतं जिथे तिथे, आणि ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज आल्या मी त्यांना नाही म्हटलं नाही की यस, इट्स अ चॅलेंजिंग टास्क. पण तिथे मी त्यांना अगेन विचारलं की हे मी शिकू कशी, मला शिकवा. तुम्ही मला कास्ट करता की चला एक तुमचा लुक टेस्ट असतो तिथे, बरोबर, की आपका अगर लुक टेस्ट हो रहा है की बंजारा फिल्म मी केली त्या लगू, तिथे मला लुक टेस्ट झाला की बंजारण कशी दिसते. मिस महाराष्ट्राचा हा किताब जिंकल्यावर माझ्यामध्ये एक म्हणतात ना, कॅप, माझ्या हॅटमध्ये मॉडेल म्हणून एक मला खिताब मिळाला की हा एक मॉडेल पण आहे. तर त्यावेळेस मला ते मॉडेलिंगच्या हिशोबाने हा ही बंजारा लुक मध्ये जाऊ शकते, मी असं केलं. आणि ते म्हणे की नाही रुपाली, आपको डायलॉग हिंदी में ही देणे हैं, बट थोडं थोडं ते कुंजुम कुंजुम डायलॉग म्हणजे ते म्हणजे ऑन द स्टेज जे काय असेल, ऑन द फील्ड शिकवा मला. तर ते शिकवलं. तर ती पण माझी फिल्म जहिराबादला शूट झाली. हैदराबादच्या जवळ जहिराबाद आहे. सगळी टीम तिथलीच होती. स्टार फक्त मुंबईला त्यांचं ऑफिस होतं, पण लोकेशन आमचं ते जवळपास मी 15-20 दिवस तिथे काम केलं. आणि अंबादास पवार म्हणून आमचे फिल्मचे डायरेक्टर आणि ऍक्टर तेच होते मेन लीडमध्ये. तर त्यांचं सगळं ते पण असे जे प्रेरणादायी स्टोरी होती त्यांची, की त्यांना त्यांच्या गावाकडच्या लोकांना एक स्टेजवर किंवा एक प्लॅटफॉर्म द्यायचा होता मूवीच्या माध्यमातून, की असे पण लोक आहे आणि अशी पण कहाणी आहे, आणि गावाकडच्या मुला मुलींना तुम्ही कमी लेखू नये, ते पण करिअर करू शकता आणि स्वतःला सिद्ध करू शकता. तर ती अशी स्टोरी होती. गुजरातीमध्ये पण सेम तेच झालं, आणि हिंदी मराठी तर आपण येतोच. पण मला सगळ्या कलाकारांसोबत खूप चांगला काम करण्याचा अनुभव आला. थोडेफार काही वाईट अनुभव पण येतात, ज्यावेळेस आपल्याला मिसगायडिंग केलं जातं किंवा मॅनिप्युलेट केलं जातं. काही काही गोष्टी असतात की त्या तुम्ही ऑब्व्हियसली डिसिजन मेकर तुम्हाला तुमच्या लाईफचं होता आला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं आपण गाडी चालवतो आहे, सिग्नल रेड झालाय, तिथे आपण थांबणार, बरोबर, तिथे जाणार का पुढे, नाही तर ऍक्सिडेंट होणार. बट ऑब्व्हियसली तसंच आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या जर्नीमध्ये आयुष्याच्या तुम्हाला थांबायचं कुठे हे माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्या डिसिजनला किंवा
दुजोरा द्यायचा हे कळलं पाहिजे की आता जिथे आपल्या ओळखीचे लोक नाहीयेत, कधी कधी कॉल्स पण असे येतात की मॅडम यहाँ पे इव्हेंट है या यहाँ पे आपको एज अ गेस्ट आना है या फिर ये फिल्म है, जसं त्याची शहानिशा केली पाहिजे की प्रोड्युसर कोण आहे, डायरेक्टर कोण आहे, तुमच्या ओळखीची टीम आहे का आणि तुमचं लोकेशन कुठे आहे. तुम्ही एकटी जर महाराष्ट्रातली महिला ऍक्टर आहात आणि तुम्हाला जर लोकेशन आसाम ओडिसा दिलंय, तिथे तुम्हाला कोणीच ओळखीचं नाही, तर येस यू शुड नॉट गो टू दॅट. म्हणजे मी हा पण एक मुद्दा यातनं सांगेल माझ्या सगळ्या अपकमिंग येणाऱ्या अभिनेत्री महिला मुलींना की ज्या क्षेत्रात ज्यांना काम करायचं आहे तर प्लीज तुम्ही त्या गोष्टीची 4 ठिकाणी चौकशी करूनच कुठलीही फिल्म साईन करा किंवा कुठलंही असाइनमेंट घ्या. मॉडेलिंग आहे त्या पद्धतीने करा. कधी कधी फोटोग्राफरही तुमचे फोटोजचा मिसयूज करू शकतो. तुम्ही फोटोज पण तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी वापरणार आहात किंवा तुम्ही काय थीम घेऊन फोटोशूट्स करणार आहात याचं परिपूर्ण माहिती करूनच त्या गोष्टी करा. बरोबर. आणि ती शहानिशा करणं नेहमी एक्झॅक्टली जोपर्यंत म्हणजे शहानिशा करत उगाच सर मॅगझिनवर फोटो येणार आहेत माझे म्हणून तुम्ही बोल्ड फोटोशूट्स किंवा एक मध्यंतरी खूप फॅड पसरलं होतं माझ्याच काळामध्ये न्यूड सेमी न्यूड ह्याची कुठेही डिमांड नसते. असेल तर माझ्या मते आपल्याकडे तर नाहीच आहे, तर यू डोंट गो विथ दॅट की उगीच मला बोल्ड सीन्स करायचं आहे, वेब सिरीज आहे आणि आम्हाला अशी ऍक्टर हवी. त्यांना ऍक्टिंग हवी असते, बॉडीचं काही घेणं नाही. आणि बॉडीसाठी पण ते विचारतात, तसे सीन्स करण्यासाठी पण डायरेक्टर्स आणि आर्टिस्ट हे विचारतात की तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही. जसं आता आपण ॲनिमल हा मूवी बघितला तर किती डिमरी होती, जर तुम्ही ऐकलं असेल तर तिलाही विचारलं होतं की तो सीन कसा लिहिलास, कम्फर्ट होती का, तर तिला रणबीर कपूरने साथ दिली की येस वी कॅन डू दॅट. पण आय डोंट थिंक सो की आताच्या आपल्या या फील्डमध्ये किंवा या गोष्टींची गरज आहे. ते एक जस्ट एंटरटेनमेंट पार्ट किंवा इट्स अ स्ट्रॅटेजी की फिल्म को हिट पटापट कैसे लिया जाए, की असेच बोल्ड सीन्स टाका आणि थोडीशी न्यूडिटी दाखवा आणि मग तुमचं फिल्म हिट करा. जर गरज असेल तरच करा, नाही तर काही गरज नाही. मेन आपण चित्रपट हा अभिनय बघायलाच जातो. स्क्रिप्ट काय आहे, डायरेक्शन काय आहे, सिनेमॅटोग्राफी काय आहे हे बघायला जातो, ना की या सगळ्या गोष्टी. बरोबर. खूप चांगल्या गोष्टी म्हणजे एक चांगले तुम्ही माहिती पण दिली आणि यातून म्हणजे ज्यांना पुढे जायचं आहे तर ते पण म्हणजे त्या गोष्टी विचारात ठेवून मग पुढे जायला मदत होईल. आता तुम्ही फिल्म क्षेत्रात आहे तर कोणी आयडल असतंच या गोष्टीमध्ये, तर मग तुमचं आयडल कोण आणि तुमचा आवडता चित्रपट पण कोणता हे पण सांगा. आवडता चित्रपट खूप आवडत. हा, पहिले ऑब्विसली बादशाह की अमिताभ बच्चन, कारण की आपण सगळ्यात जास्त सिनेमा करण्याचं त्यांच्याकडे श्रेय आहे. पहिल्यापासून आपण त्यांना बघतो, म्हणजे माझ्या आजीपासून अमिताभ बच्चन, अभिका बच्चन असं त्यांना ते नाव दिलं होतं, अभिका बच्चन तर असं. पण अमिताभ बच्चन, फिमेल मध्ये रेखाजी आहे, हेमा मालिनी आहे, त्याच्यानंतर लेटेस्ट मध्ये यस विद्या बालन आहे आणि मेल मध्ये यस अजय देवगन. काम केलं त्यांच्यासोबत नाही असं नाही, पण वो ऍक्टर की बात ही अलग आहे. अगर तुम्ही त्यांचे मूवीज बघितले, सिनेमा बघितले, आता रेड 2 येऊन गेला त्यांचा आणि रेड पण आखो से अभिनय करते, डोळे बोलते त्यांचे, त्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळतं. आणि आय एम सो हॅपी की मी त्यांच्यासोबत रनवे 34 केला. माझा को आर्टिस्ट आणि डायरेक्टर तेच होते, प्रोड्युसर तेच होते. त्यांच्या डायरेक्शन खाली आम्हाला सगळ्यांना काम करायची सुवर्ण संधी मिळाली आणि आमची शूटिंग रामोजी फिल्म सिटीला झाली, तर त्या निमित्ताने मला रामोजीला जायला मिळालं. एका मोठ्या सुपरस्टार प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करायला मिळालं, हे माझं भाग्य समजते मी. आणि खूप चांगले अनुभव आले. आणि आवडता चित्रपट मला जर म्हणाल तर खूप सारे आहेत, पण मराठीमध्ये चैत्र जैत आहे, अजेंडा आहे, मला मराठी सिनेमा जास्त आवडले, श्वास आहे. हिंदीमध्ये अवतार आहे राजेश खन्नाचा. त्यानंतर इंग्लिश तर फारच कमी बघितले. मग इंग्लिशमध्ये मग टायटॅनिक, येस, बट द ममी आहे, कारण की ती पण स्टोरी एंटरटेनमेंट वाईज द ममी.
फास्ट अँड फ्युरियस आहे. येस, कारण की इंग्लिश मूव्हीज मध्ये जास्त कथा फारच कमी आहेत तशा. कारण की कथा जर अभिनयाच्या आणि याच्या मानाने जर गेलं तर आपले बॉलिवूड आणि मराठी जे फिल्म्स आहेत त्याच आहेत. येस, खूप छान. थँक्यू. आता असं आहे की मॉडेलिंग एजन्सी असते, तुम्ही सांगितलं की त्याच्यात फसवणूक होते, मूवीज मध्ये फसवणूक होते, त्यांना फोटोशूट साठी विचारलं जातं, तर मग ती फसवणूक टाळण्यासाठी काय शहानिशा करावी? खूप सुंदर प्रश्न विचारला आणि खूप गरजेचा असा प्रश्न विचारला असेल तुम्ही. सर्वप्रथम इन्स्टिट्यूट जे आहेत ते तुमच्याकडनं फीज घेऊ शकतात, पैसे घेऊ शकतात, जे तुम्हाला घडवतात, किंवा ज्या एजन्सीज आहेत त्या पण शहानिशा करूनच, ज्या टॉप मोस्ट एजन्सीज आहेत ज्या ऍक्च्युअल काम देतात, जो काम करता है उनका दिखता भी, जो दिखता है वही बिकेगा. पण ज्या काही नाविन्याने एजन्सीज आल्या की ज्या फक्त काही म्हणतात की आम्ही या ऍक्टर सोबत फोटो काढलाय, त्या ऍक्टर सोबत फोटो काढलाय आणि काम द्यायच्या बहाण्याने राम राम असतं, तर अशा एजन्सीजकडे किंवा अशा फिल्म्सच्या नावाखाली जे रजिस्ट्रेशन फीज आकारतात की हो तुम्हाला फिल्म द्यायची, आम्ही तुम्हाला अल्बम सॉन्ग देऊ, आम्ही तुम्हाला ऍड देऊ, आम्ही तुम्हाला मूव्हीज देऊ, आम्ही तुम्हाला शॉर्ट फिल्म देऊ, वेब सिरीज देऊ, अशा ठिकाणी 4 वेळा शहानिशा करूनच तुम्ही तिथे ऍडमिशन घ्या किंवा त्यांच्याकडे फीज सोपवा. कारण की असे खूप सारे फेक लोक आहेत किंवा फेक एजन्सीज पण आहेत XYZ की त्या तुम्हाला व्हॉट्सअपवर फिरवता, इंस्टाग्रामवर पण फिरवता की तुमच्याकडे एवढं काम आहे, असं आहे तसं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तसं काही नसतं. तर तुम्ही अलर्ट राहणं, जसं मी महिला आणि मुलींना निर्भया कन्या शिकवते की तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, तर या क्षेत्रामध्येही तुम्ही उतरता आहात तर तुम्ही 4 ठिकाणी शहानिशा करूनच तुम्ही तिथे गेलं पाहिजे. आणि व्यक्ती किती खरं बोलते खोटं बोलते हेही तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि त्या हिशोबानेच तुम्ही तुमचे मॉडेलिंगचे जे फोटोज आहेत की खरंच याच्याकडे तेवढं आहे का काम किंवा त्या गोष्टीचे फोटोशूटची रिक्वायरमेंट आहे का. जसं ज्वेलरीची ऍड झाली किंवा साडीची किंवा क्लोदिंग ब्रँडची ऍड मी बिंदास बोलेल की मोस्टली ज्या लॉन्जरीज असतात महिला आणि स्त्रियांच्या त्याची ऍड साठी खूप चांगले ब्रँड्स आहेत, जॉन्सन & जॉन्सन आहेत, क्लोविया वगैरे, यांच्या ऍड साठी पण तुम्हाला विचार, पण तुमचा तेवढा कम्फर्ट आहे का, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला परमिशन दिली आहे का. कारण की उद्या उठून तुम्हाला असं नको व्हायला की रुपाली XYZ जे काय असेल नाव तुमचं की अरे तुला आम्ही तर या फोटोज मध्ये बघितलं किंवा तुला आम्ही या कॉस्ट्यूम मध्ये बघितलं. तुम्ही तेवढं सांभाळूनच त्या गोष्टी किंवा ते असाइनमेंट साइन करा. आहे ती रिक्वायरमेंट आहे, कारण की आपण सगळ्याच स्त्रिया आणि पुरुष त्याच ब्रँडचे कपडे घालतो, लॉन्जरीज किंवा क्लोथ जे काही आहेत, पण नंतरून तुमच्या घरच्यांचा एकदा शहानिशा करूनच तुम्ही त्या गोष्टी करा. आणि एजन्सीवाल्याकडे पणही ते काम आहे का प्रॉपरली, त्याच्याकडे त्या ब्रँडेडचं एक लेटर हेड असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट आहे का, तो चेक करूनच तुम्ही त्या फोटोशूटसाठी किंवा त्या ब्रँडसाठी काम करा. म्हणजे आपण ऑनलाईन माध्यमातून पण ती शहानिशा करू शकतो. एक्झॅक्टली, की हे खरं आहे का, आपण चेक करू शकतो वेबसाईट की ती म्हणजे प्रॉपर आहे की नाही, प्रॉपर आहे, किंवा लोकांचे कमेंट्स त्याच्यावर आहेत तर त्या थ्रू आपण पण करू शकतो. कारण की मोस्टली काय लॉन्जरीजचे जे मी ओपनली बोलते, लॉन्जरीजची ऍड करता काय ते म्हणतात की ये यहाँ पे शूट हो रहा है मैडम मुंबई में या फिर पुणे में, लेकिन पब्लिश हम आउट ऑफ टाउन करेंगे, आउट ऑफ कंट्री करेंगे, म्हणजे भारताबाहेर. पण त्या कुठल्या गोष्टीवर छापणार आहे हे एकदा शहानिशा करणं गरजेचं आहे, कारण की तुमचा चेहरा त्याच्यावर दिसणार आहे. हा, कधी कधी तर असं असतं की फक्त तुमची बॉडीच तिथे दिसते. काही आपण जर बघितले प्रोडक्ट्स, अगेन मी लॉन्जरीच बोलेल की तिथे गरज नाही चेहऱ्याची, त्या प्रोडक्ट्स फक्त दाखवतात की येस XYZ, यू कॅन गो. बरोबर. आणि म्हणजे खूप अशा पण गोष्टी, म्हणजे हा एक स्कॅमच म्हणतात. येस, हे खूप मोठं स्कॅम आहे सर, की जिथे महिला मुलींना ज्या छोट्या छोट्या आहेत 16-17 वर्ष, कारण की आता ऍक्टिंग आणि मॉडेलिंग म्हटलं की त्याला वयाचं बंधन नाही, फक्त तुम्ही प्रेझेंटेबल असणं, दिसणं, थोडंफार कॅमेरा समोर प्रेझेंटेबल असणं गरजेचं आहे. तर त्यांना एक सब्जेक्ट, एक बॉडी फिगर हवी असते जी कॅमेरा समोर येईल. आता अभिनयात डायलॉग इम्पॉर्टंट आहे तुमचं हे सगळं, पण मॉडेलिंग मध्ये तुमचं शरीरच इम्पॉर्टंट असतं की तुम्ही काय वेअर करताय किंवा रॅम्पवर कसे चालतात.
पण त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला XYZ की मी हा शो करतोय, हा रनवे करतोय आणि हा खिताब देतोय, कारण की गल्ली बोळीत आता सगळी मिस महाराष्ट्र, मिस इंडिया आणि जर पुणे मुंबई म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती की कॉम्पिटिशन झाले याच्यामध्ये की मिस नाशिक, मग ही संस्था हे तुम्हाला खिताब देते. पण नंतर पुढे काय, तुम्ही फक्त एक क्राऊन घेऊन याल आणि एक स्लॅश आणि 4 ठिकाणी की हा आमच्या गल्लीतली ही मिस नाशिक झाली किंवा आमच्या नाशिक मधली ह्या 4 संस्थांनी मिस महाराष्ट्र झाली. पण व्हॉट अबाउट नेक्स्ट याचा विचार करूनच त्या गोष्टींमध्ये उतरा. आणि येस, जसा माझा हा जर्नी ठीक आहे, नीफ मध्ये मी मिस महाराष्ट्र मिस झाली इंडिया लेवलला 2018-19, पण त्याच्यानंतरचा पुढचा जर्नी हा मी स्वतःच्या डिसिजनवर आजही टिकवून ठेवला आहे की नाही, माझी इच्छा आहे, माझा छंद आहे आणि ते आपल्याला स्वस्त बसवत नाही. जो आपला जो अभिनय खरा असतो तो तुम्हाला स्वस्त बसवत नाही की मग तुम्हाला ऍड करा. आणि ह्या क्षेत्रामध्ये असं नाहीये की मी फक्त मोठे टॉप लेवलचे सिनेमे करेल. तुम्ही जर ऍक्टर आहात, उत्तम अभिनय करणारे आहात, तर तुम्हाला सगळं काही काम जमलं पाहिजे. तुम्हाला इन्फ्लुएन्सरही होता आलं पाहिजे, तुम्हाला निवेदिका पण होता आलं पाहिजे आणि येस, तुम्हाला प्रेझेंटेबल जे म्हणतो की आता ही ऍड करायची, जसं आता माधुरी दीक्षित आहे, शिल्पा शेट्टी आहे, तुम्ही जर बघणार तर साबणही विकतात, लॅक्मेचे प्रोडक्ट्सही विकतात, साड्याही विकतात, ज्वेलरी विकतात आणि अभिनयामध्येही काम करतात. हे तुम्हाला सगळं जमलं पाहिजे. हो, अगदी नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आता अभिनय किंवा नाटकामध्ये यायचं असेल तुम्हाला, तर मग असं कोणतं प्लॅटफॉर्म आहे का ज्याच्या थ्रू आपल्याला त्याच्यात एंट्री करता येईल? येस, अगेन हे तर खूप कॉमनली आन्सर देईल सर मी तुम्हाला की येस, तुम्ही चांगल्या संस्थेकडनं ऍक्टिंग मॉडेलिंग मध्ये जर उतरायचं असेल की जे हे इन्स्टिट्यूट तुम्हाला काम देऊ शकेल, जसं तर नीफ मध्ये आहे, तर नीफ ऑलरेडी नाशिकमध्ये खूप जुनं आहे. माझे जसं मी म्हटलं की माझे जजेसच फिल्म इंडस्ट्री मधले होते, शाहू गावकर, विजय पाटकर, दीपाली सय्यद, प्रेम चोपडाजी पण आले होते. तर हे फेस्टिवल्स जे भरवतात, जर ते हा प्लॅटफॉर्म तुम्हाला देऊ शकतील चांगलं, तुम्हाला उत्तम, की जिथून तुम्हाला ऍड मिळेल. मला ऍड तिथूनच मिळाली, जी आले टीव्हीवर चालू आहे. नाशिकच्या चांगल्या प्रतिष्ठित कलाकारासोबत मला काम करायची संधी मिळाली. राजेश शर्माजी जे उत्तम पत्र निवेदक पण आहेत आणि नाटककारही आहेत, ते घडवतात पण नाटक, तर त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि त्यानंतर जे तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्म पर्यंत जर आहेत पण निभावणं तुमच्यावर आहे. जसं आई तोंडापुढे तुम्हाला आयता मायता घास दिलो, पण चावणं आणि पचवणं हे तुमच्या हातात आहे. तर तो प्लॅटफॉर्म, आणि आज बऱ्याचदा आता हा 2018चा माझ्या बरोबरच्या जेवढ्या नंतरून झालेल्या आहेत, मिस महाराष्ट्र, मिस इंडियाही झालेल्या आहेत, आपल्याला फक्त कोण आठवते? सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या. बाकीच्या मिस इंडिया कुठे गेल्या? प्रियांका चोपडा आहे काय, शी इज मिस वर्ल्ड. निभावणं आणि त्यात सातत्याने काम करत राहणं आणि तुमचा इंटरेस्टचा भाग आहे. यस, तुम्हाला सपोर्ट करणंही आहे. कभी कभी यस, आई एम टेलिंग यू, खुद के लिए खुद का स्टँड लेना भी जरुरी आहे. तर त्यामध्ये तुम्ही स्वतः सक्षम असणं तुमच्या आवडीनिवडीसाठी आणि तुमच्या हक्कांसाठी आणि स्वतःच्या विचारांसाठी, तर हे सगळं तुमच्यावर निर्भर करतं. फिट फिमेल ऑफ नाशिक. येस, फिट फिमेल हे सगळं ऑब्व्हियसली माझा जर्नी कराटे कबड्डीचा असल्यामुळे मी जिम पण जायची, जॉब पण करायची, कॉलेज पण आणि जिम पण. तर 2011 पासून मी जिमला सुरुवात केली माझी जाणं, की नाही आपल्याला बॉडी टोनिंग पण गरजेचं, मसल्स पण हवे थोडेसे डेव्हलप व्हायला, तर स्ट्रेंथ पाहिजे, बरोबर. कारण की माझं थोडं कबड्डीकडे लक्ष कमी होत होतं मैदानात. कराटे तर मी क्लासमध्ये जायची, तर कराटे आणि जिम असं दोन्ही मी ठेवलेलं होतं माझ्या स्वतःच्या शरीर फिटनेससाठी. तर मग त्यावेळेस कॉम्पिटिशन्स आल्या की रुपाली तू आता चांगलं वेट लिफ्टिंग करते, असं कसं, तर तू का नाही पार्टिसिपेट करत आहे. तर त्यावेळेस कॉम्पिटिशनला मला प्लॅंक होल्ड होतं, तर आय वॉज 25 मिनिट मी प्लॅंक होल्ड केलेलं आणि डेडलिफ्ट मारायच्या होत्या, तर मी 35 kg डेडलिफ्ट मारलेला. हा 35 kg डेडलिफ्ट म्हणजे 35.
टोटली 70 केजी सॉरी. ह्यूज आहे. हा त्यावेळेस मग माझं वेट पण गेन होतं त्यावेळेस. आता तुम्हाला स्लिम दिसते बिकॉज काही प्रोजेक्ट असे येतात की तिथे तुम्हाला स्लिम हवं लागतं, काही कॅरेक्टर असे की तिथे जाडही व्हावं लागतं. तर त्यावेळेस माझं वेट 58 केजी होतं. राईट नाव 52 केजी. आणि मी 61 केजी पर्यंत पण वेट नेलं होतं. जसं आपण बघतो की आमिर खानही वेट कमी करतो, जास्त करतो कॅरेक्टर्स आणि स्क्रिप्टची डिमांड जशी असेल किंवा लुक असेल. तर त्यावेळेस ऑब्व्हियसली वेट माझं प्रोटीन हाय इंटेक होता आणि ते अशा 2 गोष्टींना स्पर्धेला मात देऊन प्लॅन कोल्ट आणि डेडलिफ्ट करून मी फिट फिमेल ऑफ नाशिक 2017ची विनर आणि 2015ची सुपर बाईक रायडर. आणि आता जे वाव रॅलीचे ग्रुप हे होतात महिला राईड, तर त्यावेळेस ते मला खिताब देतात की नाशिकची सुपर बाईक रायडर, सुपर वुमन बाईक रायडर. असं. आता तुम्ही फिटनेस मध्ये, स्पोर्ट्स मध्ये, त्याच्यानंतर बायकिंग आहे, ऍक्टिंग आहे, तर याच्यातलं सगळ्यात जवळची गोष्ट तुमची कोणती? कराटे, बायकिंग, योगा, जे आहे आपलं अभिनय छंद आहे. पण ज्याला म्हणजे मी दिनचर्याच करून गेली, जे आपण खातो झोपतो. तर येस, मला स्वतःला असं एक दिवस पण असं कधी कधी शूटिंगमुळे होतं की वर्कआउट होत नाही, तर दुसऱ्या दिवशी अरे मी प्रॅक्टिस नाही केली, अरे मी वर्कआउट नाही केलं, अरे मी बॉडी माझी स्ट्रेचिंग नाही केली, असं होतं. ती जसं आपण जेवलो नाही, भूक लागली, उपास जेव्हा आता आपल्याला म्हणतो की अरे उपास आहे, मी खाल्लं नाही, ते क्राविंग होतं ना आपल्याला की भूक लागलीये, तसं मला एक्सरसाइजची भूक लागते. तर ते मी राहूच शकत नाही एक्सरसाइज, तर ते हवंय. येस. आणि मग तुम्हाला आतापर्यंत एवढे पुरस्कार मिळाले, तर त्याच्यातला एखादा सर्वात जवळचा पुरस्कार तुम्हाला वाटतो कोणता आहे? सगळ्यात जवळचा पुरस्कार तो 2018 महाराष्ट्राचा होता. तो अनएक्सपेक्टेड होता. आणि ज्यावेळेस मी हे सगळं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देऊन वगैरे, तर बाकीच्या मला कॉम्पिटिटर्स ज्या होत्या माझ्या मैत्रिणी, तो विनय आपला खिताब तर गेला. मी म्हटलं असं काही नाहीये, एंड मौके पे कुछ भी हो सकता है, पासा पलट सकता है. कारण की त्या दिवसाचा जर्नी असा, त्या दिवशी होती रामनवमी 2018ला आणि मला पोचायचं होतं 7:30ला विथ द मेकअप करून, दुल्हन बनून यायचं होतं आम्हाला तिथे. तर कॉस्ट्युम्स वगैरे त्यांनी अरेंज केले होते, पण ते म्हणे की मेकअप तुम्ही तुमचा करू शकता की स्वतः पण. तर मला ऑलरेडी लकीली खूप सुंदर मेकअप आर्टिस्ट मिळाल्या होत्या त्यावेळेस. ते म्हणे रुपाली तुझं फिनाले आहे आणि मी तुला तयार करणार. माझं कॉम्पिटिशन होतं गायकवाड सभागृहाला आणि त्या होत्या सातपूरला. त्या दिवशी रामनवमी होती, सगळीकडे रथ निघालेले होते आणि सगळे जे माझे ऑर्गनायझर्स, माझ्या मैत्रिणी की रुपाली कुठे गेली, अजून पोहोचली नाही, कॉम्पिटिशन सुरू झाली स्टेजवर. आणि माझा नंबर होता 4. पहिली गेली, दुसरी गेली, तिसरी गेली. तिसरीच्या वेळेस मी पटापट मला फोनवर फोन, मी त्यावेळेस नॅनो होती माझ्याकडे, स्वतः घेतलेली मी. तर नॅनो चालवते, इकडे रथ चालले, कसं पोचायचं. पण ते म्हणतात ना की जिसका मालिक खुदा है वो पोचाई देता है. तर मी ऐन मोकेवर पोहोचली. तिथे कॅमेरामॅन आणि माझे जे ऑर्गनायझर घामाघूम होत्या, ही अजून आली नाही, कुठे राहिली कंटेस्टंट आपली, असं अनाउन्समेंट होते. 3 नंबरच्या स्टेजवर गेली, मी तिथे पोहोचली. 4थ्याला मला पोहोचले. सगळ्यांच्या जीवात जीववाला श्वास त्यांनी सुटकेचा घेतला आणि मग फक्त क्वेश्चन आन्सर राऊंड होऊन त्यांनी मला विचारलं आणि मी आन्सर दिलं की झाशीची राणी जशी आहे. तरी तुम्ही म्हणाले पुरस्कार, तरी त्याही एक मला पुरस्कारच वाटतात प्रत्येक स्त्रीला मिळालेला. बरोबर. प्रत्येक स्त्रीला मिळालेला एक त्या पुरस्कार आहे लक्ष्मीबाई आणि सावित्री फुले. ते तर आहे, त्यांचा आदर्श नाही. त्या पुरस्कार आहेत स्त्रीसाठी, एक पुरस्काराचं सारखंच त्यांनी घ्यावं. राईट, एकदम खरं. आणि या पुरस्काराशी रिलेटेडच आता असं आहे की तुम्हाला ब्रँड अँबॅसेडरचे पण एक विविध कंपन्यांचे तुम्ही कनेक्टेड आहात, तर मग ते काम करताना तुम्हाला काय अनुभव? येस अगेन मी माझं हे श्रेय कराटेला देईल. कारण की मी कराटे जसं मी वसा घेतला की संपूर्ण महाराष्ट्रात शिकवायचं म्हणलं, तर ते रेकॉर्ड पण बनत होतं हे मला कल्पनाच नाही. ती अगेन ट्रान्सफॉर्मेशन की मी कळत न कळत
विडा उचलला की महिला आणि मुलींना प्रत्येक स्कूल कॉलेजेस जिथे महिलांची संख्या जास्त आहे संस्थेला जाऊन व्हिजिट करायचं आणि निर्भया अंतर्गत एक सेल्फ डिफेन्सचा कॅम्प घ्यायचं. तर तो माझा रेकॉर्ड बनला. ये मैंने सोचा ही नाही. 2007 पासून मी हे कार्य करत होती. तर 2018ला मी विन झाली. मग 2019 जसं मी मुंबई गाठलं, 18, 19, 20 पासून तर कोरोना लागला. तर मग ह्या सगळ्या कार्याची दखल एक रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ज्याचे जनक क्रांती महाजन जे साहित्यिकही आहेत आणि ज्यांना अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये टॅलेंटमध्ये काम करणाऱ्या महिला किंवा जे कोणी आहे व्यक्ती त्यांना ते आवडतात. तर ते माझ्या कार्याची दखल घेत होते. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की मॅडम तुम्ही तर एक रेकॉर्ड कायम केलाय आणि लोणावळ्यामध्ये दरवर्षी लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज ज्याचे जनक अमीनवाडीवाला आणि सुरैयावाडीवाला आहे त्यांनी दखल घेतली की इतना अच्छा काम करूया. लोणावळ्यामध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटर आहे. तर मी महिला पोलिसांनाही दरवर्षी 850 ते 900 महिला कॉन्स्टेबल्स असतात जिथे प्रशिक्षण घेतात त्यांना मी जाऊन सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण देते. तर हे सगळं माझा रेकॉर्ड जमा झाला हे मला माहितच नाही. त्यांनी मला कॉल केला की मॅडम आम्हाला तुम्हाला रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या नावाने तुम्हाला खिताब द्यायचा आहे की मॅक्झिमम टीचिंग सेल्फ डिफेन्स इन सोसायटी किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही तुम्ही शिकवलं आहे. तर असा मला तो एक अवॉर्ड मिळाला आणि ते कळत नकळत आपल्या कार्याची दखल समाज आणि समाजातले काही प्रतिष्ठित लोक घेत असतात हे त्यावेळेस मला उमगलं. तर मग तुम्ही निर्भया कन्या अभियान पण चालवतात. तर त्या अभियानामुळे काही बदल तुम्हाला जाणवत आहेत का? म्हणजे जेव्हापासून चालू केले आणि आतापर्यंत काही बदल? येस, मुली आणि महिला धाडस नव्हता करत. काही अडचणी त्यांना येतात कारण की खूपच नाजूक विषय हा सर. घरातलेच कधी कधी त्या छोट्या मुलीला अत्याचार करत असतात. घरातला भाऊ काका मामा गुड टच बॅड टच मी बोलली तुम्हाला. आपण क्राईम्स तसे घडले न्यूजला तसं पाहिलेलं आहे. शाळेतला पिऊन असेल शिपाई असेल खूप साऱ्या केसेस. आता बदलापूरची केस माझ्या मते 4-5 वर्षाच्या पोरीवर झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर खूप ठामपणे आता त्या डिसिजन्स घेत आहेत. आताच मागच्या 2 महिन्यापूर्वी मी जेव्हा खंडाळ्याला गेली तर मी सांगितलं की व्यक्त व्हा मला कारण मला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल कारण की कुठे ना कुठे हे घडतंच. कळत न कळत आपल्याला समोरच्या व्यक्तीला मारायचं नाहीये त्याच्या विचारांना मारायचं आहे कारण की तो कोणी ना कोणी रिलेटिव्हच आहे. अगेन समाजातला व्यक्तीच आहे बरोबर. तर तो व्यक्तीच्या वाईट गुणांना मारायचंय वाईट प्रवृत्तीला मारायचं व्यक्तीला मारायचं नाहीये. हा पण त्याला तिथे दंड देणं गरजेचं आहे. जर एखाद्या गोष्टीचा हट्ट लागलाच मागे तर आपण घरातलं मूल आहे आपल्या बाळाला पण आपण तसं समजवतो ना की ऐकतच नाही मातीच खातोय तर आपण त्याला कसं हाताला चटका देतो ही गोष्ट खाऊन. लहानपणी आपण खडू खात असतो तर आई काय करते आपल्या बोलाला चटका देतो. तिथे मग मी लातो की बुद्ध बातो से नाही मानते तर यू हॅव टू बी प्रोटेक्टिव्ह. आणि हे सेल्फ डिफेन्स आहे. आपल्याला मारामारी नाही करायची मी हे त्यांना शिकवत असते. कराटे हा मारामारीचा खेळ नाही. ही कला आहे हे प्रशिक्षण आहे आणि आपल्याला खूप सुंदर असा इतिहास आहे. कर आटे हे संस्कृत वर्ड आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे. कर म्हणजे हात आणि आटे म्हणजे हाताने करायची क्रिया दॅट इज कराटे. ते हे मे बी हे बेसिक ह्या शब्दाचा उगमही कोणाला माहिती नाही. ते मला प्रत्येकाला शिकवलं तुम्ही कराटे म्हणजे काय फक्त हा हो नो. यातनं मग ज्या हाताने करायच्या क्रिया आहेत कधी कधी बातों से भी काम बन जाता है. हात उठाने की जरूरत नाही. असं नजर जरी वर उचलून बघितलं जसं आज दुर्गा आहे जर आपण जर बघितलं नजरेनेच समोरच्याला अच्छा आरेला काय तुमच्या नजरेतच कळलं पाहिजे की हा ओळखून घ्या की समोरचा काय दृष्टिकोनातून तुम्हाला बघतोय काय भावनेतनं बघतो आहे. आणि हा बदल त्यांच्यामध्ये घडतोय हे मी त्यांना शिकवते की असं तुम्ही स्टँड घ्या स्वतःसाठी पण नाही तर दुसरीसाठी पण. तिला शिकवा घडवा. घरात बऱ्याच गोष्टी आपण समाजात बघतो. घरात आपल्याकडे ज्या महिला मावशी असतात आई असतात काम करायला येणाऱ्या त्यांना पण हे शिकवा कारण की त्यांच्या घरात तर जास्त घडतंय कारण की त्यांचे हजबंड त्यांचे जे नातेवाईक असतात त्या समजूतदार पद्धतीने नसतात. त्यांची तेवढी ग्रोथ झालेली नसते. त्यामुळे त्यांनाही हा स्टँड घ्यायला शिकवा. तर हा खूप सारा बदल मी एकंदरीत 2007 ते आता 2025 साली जवळपास 18 वर्ष झाले मी
फील्डमध्ये आहे आणि महिला मुलींना सेवा प्रशिक्षण देत आहे. तर खूप सुंदर असा रिझल्ट सॅटिस्फॅक्शन आहे की त्या स्ट्रॉंग झाल्यात, निडर झाल्यात. म्हणजे सेल्फ डिफेन्स हा एक सामाजिक तुम्ही म्हणू शकता की जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी म्हणूनच ती घेतलं पाहिजे. आणि मग ते शाळांनी पण तसं चालू करायला पाहिजे की तुम्ही आधीपासूनच मुलींना तसं शिकवा, मुलांना मुलींना दोघांना. मग त्याच्यातून मग ते शिकत गेले तर मग पुढे या गोष्टी घडायला थोडा प्रतिबंध होईल बुवा असं. तर मग तुम्ही हे सांगत असताना फिट राहण्यासाठी तुम्ही काही संदेश द्याल का मुलींना? येस, मी जसं सांगितलं की माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण आणि खेळ, तुझं शरीर हे तू जोपासलं पाहिजे. तसंच मी सगळ्या महिला आणि मुलींना सांगते की तुम्ही स्वतःचं शिक्षण, स्वतःला सर्वांगीण विकास तसाच होईल आपला. फक्त शिक्षण किंवा सुंदर दिसणं, मेकअप, चांगले कपडे, तुमचं शरीर, कारण की आपल्याला पूर्वजांनी पण सांगितलेले, साधू संतांनी पण सांगितलेलं आहे. आपल्या खूप साऱ्या कविता, अभंग आणि निबंधामध्ये पण लिहिलेलं आहे. आपण म्हणतो की आरोग्य हीच धनसंपदा. हे सुंदर वाक्य आहे. तर सगळ्यात पहिले आरोग्य, स्वतःची काळजी, घर, स्वतःचं शरीर एक मंदिर, बरोबर. तर आपण मंदिरात जातो, प्रार्थना करतो, स्वच्छता राखतो, स्वतःची स्वतःच्या शरीराची पण फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी पण राखली पाहिजे. स्वतःच ऑब्व्हियसली आपण आढावा घेतला पाहिजे, आपण काय क्वांटिटीमध्ये किती खातोय. कारण की आता तर हे तर मी अगोदर पुस्तकांमध्ये आणि स्वतःच अनालायझिंग करून शिकली. आता तर खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया आहे. बऱ्याच अवेअरनेस खूप झाला आहे. कोरोनापासून तर जास्तच अवेअरनेस झाला की यू हॅव टू इट राईट फूड फॉर युअर बॉडी. आणि तसंच तो सर्वांगीण विकास. आणि रोज तुम्ही 1 तास घाम येईल, काहीही ऍक्टिव्हिटी करा. तुम्हाला मोस्टली स्त्रियांना आता जर विचारलं तर योगा अजूनही आवडत नाही. त्यांना असं डान्स, झुंबा, एरोबिक्स अशा गोष्टी फार आवडतात. ते डू इट. तुम्हाला ज्या गोष्टीतनं आनंद मिळेल. सायकलिंग कोणाला आवडतं, कोणाला चालायला आवडतं. आपण बघतो की सगळे तुमचे जॉगिंग ट्रॅक्स भरलेले असतात. डू, ज्यातनं तुम्हाला स्ट्रेस रिलीफ वर्कआउट होईल. कारण की स्ट्रेस रिलीफ झालं म्हणजे तुमचं फिट शरीर आहे हे तुमच्याकडे एक त्याचा 10-15% भाग कम्प्लीट होतो. बरोबर. आणि एक असं पण आहे की म्हणजे जेव्हा आपलं माइंड ते क्लिअर राहतं, म्हणजे आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा ते स्ट्रेस जातो, तो माइंड क्लिअर होतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इतर गोष्टी पण सुचायला लागतात. जेव्हा आपण त्या स्ट्रेसमध्येच असतो तेव्हा आपल्याला बाकी इतर म्हणजे काही गोष्टींवर फोकस नाही करता येत. म्हणजे इन शॉर्ट व्यायाम इज इक्वल टू फोकस असं म्हटलं तरी चालेल. आणि मग ह्याच फोकस ला अनुसरून करिअर असतं आणि करिअरमध्ये आत्मविश्वास तेवढा महत्वाचा असतो. मग आणि त्यात सेल्फ डिफेन्स, करिअर आणि आत्मविश्वास याचा सगळ्यांचा समतोल कसा साधावा असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला तेच सांगितलंय की मी एक ज्याला आपण सैनिक ज्याला म्हणतो की तो कसा एक स्वतःला शिस्त लावून घेतो की या टायमाला उठायचंय, या टायमाला झोपायचंय आणि या टायमाला हा वेळ द्यायचा आहे. तर मी ती कराटेमुळे मला ती शिस्त लागली आहे. येस, अगेन मी तुम्हाला म्हणते की स्पोर्ट्स पर्सनॅलिटी तुमची हवी, कुठलाही एकतरी खेळ, एकतरी छंद तुम्ही जोपासला पाहिजे, जो मैदानी असेल, जो जमिनीशी निगडीत असेल. मैदान तर आता संपत चाललंय सर, कारण की आम्ही मातीत खेळलेलो आहोत. मी तर सांगेल की मी लहानपणी गोट्या, क्रिकेट सगळंच खेळली आहे. आत्ताच्या पिढीला नाही होते, म्हणजे ते दुर्दैव म्हणावं आणि आपलं सौभाग्य म्हणावं की आपल्याला ते मिळालं. पण एक कुठला तरी असा छंद जोपासा की ज्याच्यात तुम्ही जमिनीशी फ्लोरिंग एक्सरसाइज करेल की त्यातनं तो सर्वांगीण विकास होतो आणि त्यातनं ती शिस्त लागत राहते. बरोबर की सकाळी उठायचं आहे, ह्या टाइमला हे करायचं आहे, वेळात जेवणं, वेळात झोपणं, ह्या ज्या गोष्टी तुम्ही स्वतःला शिस्तबद्धता तुम्ही लावली की सर्वांगीण विकास होतो तुमचं. मग ज्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये कधी कधी बॅड पेजेस येतात किंवा पुढे तुम्हाला स्विच ओव्हर करायचं असतं, जसं आता मी माझा जर्नी जन्मभूमी नाशिक पण कर्मभूमी मुंबई, तर मी मुंबईत लोकलने ट्रॅव्हल करत होती. दोघीच जणी आम्ही मुली घरच्यांना सोडून राहत होतो, दोघी एकुलत्या एक. आई वडिलांना सोडून राहत होतो का ती जिद्द होती की करून दाखवायचं, घडून दाखवायचं स्वतःला. आणि येस, स्वतःचं नाव, आई वडिलांचं नाव आणि नाशिकचं नाव मोठं करायचं. तर तुम्हाला अजून नाव मोठं करायचंय नक्कीच, म्हणजे तुमची ती महत्वाकांक्षा असेलच. तर मग त्यासाठी तुमचे काही भविष्याचे प्लॅन आहेत ऍक्टिंगला घेऊन, फिटनेसला घेऊन किंवा सेल्फ डिफेन्सला घेऊन?
हे जसं आता हे रोटी कपडा मकान ह्या 3 बेसिक गोष्टी, तसं माझ्या ह्या 3 गोष्टी बेसिक गोष्टी आहे की ऍक्टिंग, कराटे आणि माझं बाकीचे ड्रीम्स. येस, आता सगळ्यात महत्वाचं अम्बिशन आहे की मला लग्न करायचं आहे आणि मला सुपर वुमन हा किताब मिळाला आहे. तर या फाइंडिंग अ सुपरमॅन फॉर मी, जो मला ह्या सगळ्या गोष्टी मध्ये साथ देईल आणि एकमेकांचा आम्ही सपोर्टिव्ह पार्टनर राहू आणि तिथनंच एकमेकांना घडवू की जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि येस, हे एक समाजाला पण आणि स्वतःला पण दिलेलं एक काय म्हणतात त्याला, एक गिफ्ट राहील. पार्टनर जे आपण एक पार्टनर मी बोलतो, तो ऑब्व्हियसली आपण एकमेकांना डेडिकेटेड असतो या सगळ्या गोष्टींची. ती एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग ज्याला म्हणून, आणि किंवा एक समजूतदारपणाची भावना एकमेकांसोबत ते हवंय. आणि त्यासोबत माझ्या सगळ्या गोष्टी. बरोबर. आणि म्हणजे आपल्या एपिसोडच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा म्हणजे सुपर आणि एक शेवटचा प्रश्न, जी जी म्हणजे अजून या व्यतिरिक्त अजून काही स्वप्नांची पूर्तता करायची बाकी आहे का? एखादं ड्रीम आपलं असतं की ते अचीव करायचंय, तर ते आहे का काही? माझं ड्रीम जहाँ जिंदगी लेके जाए, यही जहाँ हम सबको जिंदगी मिली, ये एक बहुत बड़ा ड्रीम है. तो इसे मैं कहूंगी कि कंडिशन के साथ जीने की बजाय अनकंडिशनली जिओ अँड फील द मॅजिक. जे काही आयुष्य घडवतंय तुम्हाला, जे काही जर्नी घडवतोय ना, बस रास्ते पे चलते रहो. जे काही स्टॉप येत राहते, जी घरं गावं लागत राहते, जसं आपण एखाद्या गावाकडे जातो किंवा एखाद्या डेस्टिनीकडे फिरायला जातो, तर तिथे कशी मजा बघतो आपण. इकडे समुद्र लागला, इकडे नदी लागली, इकडे डोंगर लागलो, तशी घ्या आणि तेच स्वप्न आहे, ते जगा, फुलफिल करा स्वतः. लाईफ जगायची असेल तर गो विथ द फ्लो. गो विथ द फ्लो. येस, गो विथ द फ्लो अँड फील द फ्लो. दॅट इज इम्पॉर्टंट. फील द फ्लो. आणि त्या फील केलेल्या गोष्टीला अजून एक्सप्रेस किंवा अजून दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचवण्याचा प्रयत्न करा. राईट. खूप चांगले विचार आहेत तुमचे. थँक्यू. आणि हे म्हणजे भरपूर ठिकाणी स्प्रेड व्हायला पाहिजे असं वाटतं. रुपालीताई, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला यासाठी याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्नदा, की तुम्ही मला इतके सुंदर अशा माझ्या लाईफच्या जर्नी बद्दल मला बोलवलं, विचारलं. तुमच्या पॉडकास्टिंग साठी मला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो, हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. हा एपिसोड तुम्ही कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि पुढे आपण कोणत्या विषयांवर चर्चा करायला हवी, आपले पुढचे गेस्ट कोण हवेत हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.